चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कळमेश्वर तालुक्यातील सोनेगाव शिवारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारला। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शेतातील वीज पुरवठा सतत खंडित होत असून त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे। विद्युत सहाय्यक वेळेवर हजर राहत नाहीत। संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा मोबाईल बंद असतो आणि फोन उचलल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही, अशी संतप्त शेतकऱ्यांची तक्रार आहे। या संदर्भात संबंधित विद्युत सहाय्यकाची बदली करण्यात यावी, तसेच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सोनेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे। ही जे सगळे प्रॉब्लेम त्याच्यानंतर तुमच्या अधिकारी सर पोलीस फोन नव्हतं साहेब, मग याचं कोणाकडे? ऐका ना, तुमच्या अधिकारी पोलीस फोन काय नव्हतं म्हणतात हे तुम्ही त्यालाच विचारा ना। फोन त्यालाच विचारा। त्यांनी जर तुमचं नाव सांगितलं तर असं कसं काय? नाही सर, नाही ऐका ऐका, हां. नाव कसं सांगतो म्हणजे मी पोळी बनवणार तो पहिला नाही मी तेच म्हणतो झकमारासाठी आहे. नाही आता सर हा शब्द आम्ही त्यांना वापराल तर ते चुकीचं होईल ना सर। झक मारण्यासाठी तो आहे का? वीज पुरवठा नियमित झाल्यास गावचा पाणी पुरवठाही सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे।